नमस्कार मित्र हो. आज व्हिडिओ बनवतानाच एवढा आनंद वाटतोय कारण आमच्या न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेच्या विद्यार्थ्यांचं घवघवीत यश म्हणजेच इयत्ता 6वी अचा विद्यार्थी आमच्या जी STS म्हणजे सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च जी परीक्षा झालेली आहे त्याचा कालच्या दिवशी निकाल लागला आणि तो जिल्ह्यामधून प्रथम आलेला आहे. तर आपण त्याच्याशी सुद्धा आपण जरा चर्चा करूया. तर मित्रांनो, हा विद्यार्थी आहे अर्णव राजाराम भिसे, इयत्ता 6वीचा विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याने जी STS गेल्या जानेवारी महिन्यामध्ये 18 तारखेला जी STSची परीक्षा झाली होती, STS म्हणजे सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च, या परीक्षेमध्ये त्याने काल निकाल लागला आणि त्याचा जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक आला. तर अर्णव बेटा, कसं वाटलं तुला कालचा निकाल ऐकून? मला खूप छान वाटलं. मला ज्या शिक्षकांवर आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे जे फळ लागले त्याच्यावर खूप आनंद आहे. ओके, या परीक्षेमध्ये तू इयत्ता 4थीला असताना सुद्धा जिल्ह्यामधून तृतीय क्रमांक तुझा आला होता आणि त्यानंतर तू इस्रो या ठिकाणी मोफत विमान प्रवासासाठी गेला होता. तर त्यावेळेसचा तुझा अनुभव कसा? आम्ही इथून कणकवली शिवाजी चौकातून प्रवास सुरू केला. तिथून मोपा एअरपोर्टवर गेलो गोव्यामध्ये. तिथून आम्ही पहिल्यांदा विमान प्रवास केला. तो अनुभव खूपच छान आणि खूप अविस्मरणीय होता. त्यानंतर आम्ही बेंगलोरला उतरलो. तिथून फ्लाईट बदलून आम्ही तिरुवनंतपुरम केरळ येथे पोहोचलो. ओके, त्यानंतर आता यावर्षीसुद्धा 6वीला सुद्धा तू जिल्ह्यामधून प्रथम आलास. तू प्रचंड मेहनत केलीस म्हणूनच तुला हे यश मिळालं. या यशाचं श्रेय तू कुणाला देशील? माझे शिक्षक, माझे आई वडील आणि ज्यांनी मला मार्गदर्शन केले त्यांना माझे खूप खूप आभार. आणि तुझा जसं 4थीला तू दुसऱ्या शाळेमध्ये होता त्यावेळेस तुझा जिल्ह्यामधून तृतीय क्रमांक आला. आता तू न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट या प्रशालेमध्ये आहेस, इयत्ता 6वीला आहेस आणि तुझा प्रथम क्रमांक आला. त्याबद्दल तू शाळेबद्दल काय बोलशील? माझी शाळा माझ्यासारखी जिल्ह्यात प्रथम आहे. ओके, या परीक्षेच्या वेळेस तुझी तब्येतसुद्धा बरी नव्हती, तरीसुद्धा तू प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तू कष्ट केलेस, अभ्यास केलास, त्यानंतर तुला हे मिळालेलं यश आहे. आणि सर्व शिक्षक तुला जे या ठिकाणी शिकवण्याचं काम करतात ते कसे शिकवतात? तुला म्हणजे शिकवलेलं सर्व समजतं? हो, ते तुला खूप छान प्रकारे शिकवतात. त्यांनी शिकवलेलं सगळं लगेच समजतं. ओके, मग आता तुझी एक उत्सुकता असेल, यावर्षीसुद्धा तू इस्रो या ठिकाणी जाणार आहेस. मग तुझ्या मनामध्ये आता सध्या चलबिचल सुरू असणार आहे की आपल्याला यावर्षीसुद्धा, म्हणजे इयत्ता 4थीला असताना थोडासा तू लहान होतास, आता 6वीला जरासा समजच झालास. मग तुला जो हा प्रवास आहे या प्रवासासाठी मनामध्ये तुझ्या उत्सुकता असेल, तर कसं वाटतं तुला? मला आता खूप छान, म्हणजे आता कधी होणार असं वाटतं. म्हणजे तुझी उत्सुकता आहे मी कधी जाणार आहे ते. ओके, ठीक आहे. तर हा होता मित्रांनो अर्णव भिसे, इयत्ता 6वीचा विद्यार्थी, जे STS सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च या परीक्षेमधून जिल्ह्यामधून प्रथम आलेला आहे आणि तो विद्यार्थी आमच्या शाळेचा आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, आजचा दिवस आमच्या प्रशालेसाठी, आमच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी, तसेच आमच्या संपूर्ण फोंडावासियांसाठी आणि आमच्या संस्थेसाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. तर मित्रांनो, ह्या आहेत आदरणीय आमचे गोसावी सर, सर्वांचेच लाडके असे सर आहेत. तर इयत्ता 6वी जो आत्ता आपण विद्यार्थी पाहिला अर्णव, जिल्ह्यामधून तो प्रथम आला, त्याची सर्व तयारी म्हणजे STSचे प्रमुख जे आहेत ते आमचे गोसावी सर आहेत. तर सर, तुम्ही या परीक्षेसाठी कशी तयारी करता आणि या परीक्षेचं नियोजन, कारण की एकंदरीत शाळासुद्धा चालू असते आणि त्या धावपळीच्या काळामध्ये तुम्ही या सर्व नियोजन परीक्षेचं कसं करता ते आम्हाला जरा थोडक्यात सांगा. नमस्कार, मी गोसावी सर, विभाग प्रमुख STS. तर प्रथमतः अर्णव भिसे आणि सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. तर यावर्षी जे शैक्षणिक वर्ष सुरू झालं तर आम्ही असं नियोजन केलं होतं की दरवर्षी आमची मुलं सातत्याने या ठिकाणी मेरिट मिळवतात, परंतु यावर्षी थोडंसं नियोजनामध्ये बदल केला होता आणि गेल्या वर्षीची जी मुलं होती 6वी आणि 7वीतील, त्या मुलांची जी STSची पुस्तकं होती ती आम्ही त्यांच्याकडून जमा करून घेतली आणि ती जे विद्यार्थी यावर्षी बसण्यासाठी इच्छुक होते त्या विद्यार्थ्यांना आम्ही अगोदरच दिली होती एप्रिलमध्ये. आणि त्यांना सांगितलं होतं की एप्रिलची परीक्षा तुमची झाली द्वितीय सत्राची की त्यानंतर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही या पुस्तकांचा जास्तीत जास्त अभ्यास करा आणि त्याचबरोबर सामान्य ज्ञानावरचे जे प्रश्न आहेत ते अंतिम मेरिटसाठी खूप महत्त्वाचे असतात आणि त्याची तुम्ही तयारी करा. आणि त्यानंतर परत शाळा सुरू झाल्यानंतरसुद्धा आम्ही त्यांचे जादा तास घेऊन त्यांना अनमोल असं मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे.
तर सर कोणतीही परीक्षा म्हटलं की आपण त्याच्या सराव परीक्षा आपण सोडून घेत असतो. तर साधारणतः तुम्ही त्या सराव परीक्षा किती सोडून घेतल्या आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती डिस्कशन किंवा चर्चा त्यावरती किती केलात किंवा कशी केलात ते जरा सांगा. निश्चितच. तर जे पुस्तक सिंधुरत्न टॅलेंट सर्चचं छपाई केली जातं, तर त्यांना मी धन्यवाद देईन की खरोखर अतिशय उत्कृष्ट दर्जाचं असं ते पुस्तक असतं. आणि मग आम्ही ते पुस्तक सर्व सोडून घेतल्यानंतर त्या पुस्तकाच्या शेवटी 5-5 प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेल्या होत्या. आम्ही त्या मुलांकडून सोडून घेतल्या आणि त्यानंतर सोडून फक्त घेतल्या नाही तर त्यानंतर मुलांच्या ज्या चुका झालेल्या होत्या त्याविषयी मार्गदर्शन करण्याचं आम्ही काम सातत्याने केलं. आणि त्यामुळेच त्याचबरोबर पालकांचं सुद्धा मी विशेष आभार मानेन की सन्माननीय श्री भिसे सर म्हणजे अर्णवचे वडील यांच्या मी सातत्याने संपर्कात होतो आणि त्यांचंसुद्धा मार्गदर्शन हे खूप मोलाचं ठरलेलं आहे. तर सर याला 4थीला सुद्धा या परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केलं होतं या विद्यार्थ्याने. त्यानंतर इयत्ता 5वीला सुद्धा स्कॉलरशिपमध्ये सुद्धा तो मेरिटमध्ये आला होता. त्यानंतर आता 6वीला सुद्धा तो जिल्ह्यामधून या STS परीक्षेमध्ये प्रथम आहे. आता निश्चित आमच्या सर्वांच्या आशा असणार आहेत कारण की या STS परीक्षा ही स्कॉलरशिपचा एक पाया म्हटलं जातं आणि त्याची स्कॉलरशिपची सुद्धा आता तयारी झाली असं म्हणायला हरकत नाही. तर आता यावर्षी इयत्ता 7वीला स्कॉलरशिपची परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये सुद्धा सर्वांच्या आशा अपेक्षा वाढलेल्या आहेत. या परीक्षेमध्ये सुद्धा तो निश्चित यश प्राप्त करेल याची आम्हाला खात्री आहे. पण तरीसुद्धा तुम्हीसुद्धा सांगा की त्याला कितपत फायदा होईल येत्या या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी. निश्चितच आपण जर विचार केला तर या ज्या परीक्षा होतात सिंधुरत्न टॅलेंट सर्च ही जी परीक्षा आहे ती परीक्षा घेण्याचा त्यांचा मूळ हेतूच आहे की स्कॉलरशिपचा जो पाया आहे तो पाया तयार करण्याचं काम या परीक्षेमार्फत केलं जातं. आणि त्याला आता 5वीमध्ये पण फायदा झाला आहे आणि इयत्ता 7वीमध्ये पण तुम्ही बघाल की निश्चितच आमचा अर्णव हा कुठेतरी राज्याच्या यादीमध्ये चमकताना आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद सर. धन्यवाद. तर मित्रांनो आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय पारकर सर. तर पारकर सर आपल्या प्रशालेला घवघवीत यश मिळालेलं आहे. तर या यशाबद्दल काय सांगाल तुम्ही. आपल्या प्रशालेच्या इतिहासामध्ये प्रथमच STS परीक्षेमध्ये आपल्या प्रशालेचा एक विद्यार्थी जिल्ह्यामध्ये अव्वल ठरलेला आहे आणि त्याची त्या संस्थेमार्फत जी इस्रो सफर होणार आहे ते इस्रो सफरसाठी निवड झालेली आहे. आमच्या संस्थेच्या आणि प्रशालेच्या इतिहासामध्ये हा अतिशय सुवर्ण क्षण आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. अर्णव हा मुळात हुशार आहे, प्रामाणिक आहे. आमचे शिक्षक आणि त्याचे आईवडील या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने त्याने हे यश प्राप्त केलेलं आहे. यापुढेही त्याने असं उज्ज्वल संपादन करो अशी मी शुभेच्छा देतो. तसंच माझ्या प्रशालेतील इतर सर्व विद्यार्थी देखील या परीक्षेमध्ये उज्ज्वल संपादन करतील अशी मी ग्वाही देतो. तसंच ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेबद्दल मला असं बोलायचं आहे की ही परीक्षा म्हणजे 5वी किंवा 8वीच्या जी स्कॉलरशिप परीक्षा आहेत त्यांचा बेस म्हणून ही परीक्षा अतिशय उत्तमरित्या युवा संदेश प्रतिष्ठान नाटक यांच्यामार्फत घेतली जाते. आणि खरोखर परीक्षेचं क्वालिटी म्हणा किंवा त्याचं जे आयोजन म्हणा अतिशय उत्तम जे राज्यस्तरीय परीक्षा जशा होतात तशी या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाते. आणि त्यामुळे हे यश जे आहे ते अतिशय उत्तम दर्जाचं आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. धन्यवाद सर. तर मित्रांनो हे आहेत आमच्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय नेरुळकर साहेब. यांचं नेहमीच सर्व शिक्षकावरती आणि विद्यार्थ्यावरती लक्ष असतं. तर आत्ता आपण ज्या विद्यार्थ्याची मुलाखत घेतली इयत्ता 6वीचा विद्यार्थी होता. STS म्हणजे सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च या परीक्षेमध्ये त्याने घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे. याआधीसुद्धा तो इयत्ता 4थीला असताना त्याने ते यश प्राप्त केलं होतं आणि इस्रो या ठिकाणी त्याची निवड झाली होती विमानामध्ये मोफत प्रवास करण्यासाठी. तर यावर्षीसुद्धा त्याची 6वीलासुद्धा निवड झालेली आहे. आणि ही जी परीक्षा आहे ही स्कॉलरशिपचा एक पाया असल्यासारखा आहे. आणि 2 वर्षापूर्वीसुद्धा आमच्या प्रशालेचे एक विद्यार्थिनी महाराष्ट्रामधून स्कॉलरशिपला आली होती. तसाच हा विद्यार्थी इयत्ता 5वीलासुद्धा स्कॉलरशिपमध्ये मेरिटमध्ये आलेला आहे. आणि साहेब आता यावर्षी तो विद्यार्थी 7वीला असणार आहे म्हणून स्कॉलरशिपमध्ये सुद्धा तो निश्चित महाराष्ट्रामध्ये येईल अशी आम्हाला आशा आहे. आणि त्या विद्यार्थ्याने आत्ताच सांगितलं जसं यावर्षी मी या शाळेमध्ये होतो 6वीला. ही शाळेमधून जिल्ह्यामधून माझा जसा प्रथम क्रमांक आला तसंच माझी शाळासुद्धा जिल्ह्यातून प्रथम आहे. तर साहेब नेहमीच तुम्ही आम्हाला सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असता. तर या यशाबद्दल साहेब काय सांगाल तुम्ही. या यशाचं सर्व श्रेय मी पहिलं देईन तर त्या विद्यार्थ्याला देईन. त्यांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत. त्याच्या आईवडिलांनी सुद्धा अतोनात प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर या यशाचं खरं श्रेय असेल तर माझ्या शिक्षकांना आहे. पण माझा सर्व जो स्टाफ आहे फोंडाघाट हायस्कूलचा स्टाफ आहे तो अतिशय चांगला आहे. ते सातत्याने अगदी 5वीपासून मुलांवरती चांगले परिश्रम घेऊन ती मुलं यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात.
मग ही आता जी असणारी STS परीक्षा असून दे, स्कॉलरशिप परीक्षा असून दे, NMS परीक्षा असून दे किंवा 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा असून देत, या सर्व परीक्षेमध्ये मुलांच्या पायाभूत सुविधांपासून त्यांचे सर्व शैक्षणिक सुविधा करण्यापर्यंत, शैक्षणिक त्यांचं सहकार्य किंवा शैक्षणिक त्यांची वाढ निर्माण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. शाळेचा वेळ सोडूनसुद्धा सुट्टीच्या दिवशी म्हणा किंवा जादा तास घेऊन या विद्यार्थ्यांवरती चांगले प्रयत्न करून यांना यश देण्यासाठी माझा सर्व शिक्षक स्टाफ हा सातत्याने प्रयत्न करत असतो. त्याबद्दल मी या शिक्षकांचं, त्यांच्या आईवडिलांचं आणि त्या विद्यार्थ्यांचं पण या ठिकाणी अभिनंदन करतो. ह्या विद्यार्थ्याचबरोबर या अर्णवबरोबरच आणि 5 मुलं माझ्या ह्या MTS परीक्षेमध्ये उत्तीर्ण चांगल्या पद्धतीने झालेली आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो. मला सांगायचं एवढंच आहे की ही जी शाळा 1952 साली स्थापन केली, या फोंडाघाटल्या काही महान व्यक्तींनी स्थापन केली, ती आजपर्यंत, आता यावर्षी आम्ही 75 वर्षामध्ये पदार्पण करतो. या शाळेचं 75 महोत्सव या ठिकाणी चालू आहे. यावर्षी 28 तारखेनंतर चालू होईल. सातत्याने या 75 वर्षामध्ये या संचालक मंडळाने, गावातल्या सर्व ग्रामस्थांनी, आमच्या सर्व सभासदांनी ह्या शाळेच्या उन्नतीजवळ लक्ष दिला. त्यामुळे हे भरभराटीला जे यश आलेलं आहे, जी शाळा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची शाळा आहे. आमचा एकही असा विषय नाही की ज्यामध्ये आमचा विद्यार्थी वर्ग हा यशस्वी झाला नाही, असे आमचे कुठचे सेक्टर नाही आहे. तसंच या शाळेमध्ये सर्व सुविधा किंवा सर्व शैक्षणिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. याबद्दल या गावातले ग्रामस्थ, आमचे सर्व सभासद, संचालक मंडळ यांचे मी सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्याच पद्धतीने माझे जो शिक्षक स्टाफ आहे, हा जो ज्या पद्धतीने ह्या मुलांवरती लक्ष देऊन काम करत आहे, त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर साहेब आणि एक प्रश्न असा आहे की नेहमीच फोंडाघाट म्हटलं की फोंडाघाट हायस्कूल सर्वच विषयामध्ये चर्चेत असतं, परंतु मी स्वतः म्हणजे मी या 10 वर्ष झाले या शाळेमध्ये आहे. या शाळेचं मी यश बघतो, जसं की इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आमची 100% सुद्धा विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. स्पोर्ट्समध्ये सुद्धा यावर्षी आमचे काही विद्यार्थी नॅशनलपर्यंत सुद्धा गेलेले आहेत. आणि मी तर नेहमीच म्हणत असतो, कारण संस्थाचालकसुद्धा आमचे नेहमी शाळेत येतात आणि शिक्षकांकडे सुद्धा आवर्जून लक्ष देतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो की आमची संस्थासुद्धा 1 नंबर आहे आणि आमचे सर्व शिक्षक स्टाफसुद्धा 1 नंबर आहे. त्याबद्दल काय सांगाल साहेब? माझ्या शाळेमध्ये असणारा क्रीडा विभाग हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये 1 नंबर आहे. मग तो कबड्डीमध्ये असून दे, व्हॉलीबॉलमध्ये असून देत, कॅरममध्ये असून दे, बुद्धिबळमध्ये असून देत किंवा अन्य कोणत्याही खेळामध्ये असून देत. तुम्हाला माहिती आहे की जिल्ह्याची सगळी प्रथम बक्षिसं ही माझंच फोंडा हायस्कूल मिळवत असतं, म्हणून आम्ही राज्यस्तरापर्यंत पोहोचतो. आमची जी क्रीडा विभागाची जी धुरा सांभाळणारे शिक्षक आहेत, हे अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. त्याच पद्धतीने आमच्याजवळ सायन्स विभाग म्हणा किंवा +2 विभाग म्हणा किंवा अन्य ज्या शाळा सुविधामध्ये शाळेचे बाह्य जे शिक्षक वर्ग आहेत, हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. आणि विद्यार्थी संख्या पण आमच्याजवळ मुबलक आहे. असं नाही की आमची कुठचाही वर्ग आमचा काटावरती नाही. आम्हाला जर 60 विद्यार्थी वर्गामध्ये पाहिजे असतील तर आमच्यावर 72-75 मुलं असतात. हा सगळा विश्वास ह्या शिक्षकांमुळे, ह्या गावातल्या ग्रामस्थांनी आमच्यावरती ठेवलेला विश्वास आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं जर माझं काय याच्या ठिकाणी असेल तर माझा शिक्षक वर्ग हा अतिशय चांगला आहे आणि तो परिश्रम घेतो, विद्यार्थी त्याला साथ देतात. म्हणूनच आम्ही या ठिकाणी तुमच्यासमोर या ठिकाणी बाईट देण्यासाठी उभे आहोत. जर ते विद्यार्थी आमचे यशस्वी झाले नसते, मग ते क्रीडा विभागामध्ये असून देत किंवा शैक्षणिक विभागामध्ये असून देत, ते अतिशय परिश्रम करून यशस्वी होतात. म्हणूनच आमचं नाव, फोंडाघाट हायस्कूलचं नाव हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. धन्यवाद साहेब. थँक्यू.